नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण अगदी झटपट अशी 2 टोमॅटो आणि 2 कांद्यामध्ये झटपट अशी ही रेसिपी बनवणार आहोत. तुम्ही इथे भाजी म्हणू शकता किंवा चटणी म्हणू शकता, पण चवीला अप्रतिम अशी ही भाजी आहे. तुम्ही एका भाकरीच्या जागेवर नक्कीच अशा 2 भाकरी खाणार अशा पद्धतीची ही भाजी किंवा चटणी म्हणू शकता तुम्ही इथे आज बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत चिरून छोट्या लहान आकारामध्ये. त्यानंतर 2 टोमॅटोसुद्धा इथे मी चिरून घेतलेले आहेत. तर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे मिरची टाकून घेतलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे. तर कांदा आहे तो जरा मऊ असा होऊ द्यायचा आहे. तर इथे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भाजी बनवायची आहे तेवढे कांदे घ्यायचे आहेत. तर इथे कसं असतं की कांदा आणि टोमॅटो जे आहे तो अगदी मऊ होऊन जातो. तर भाजी जी आहे भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होत जाते. तर इथे कढीपत्त्याची पानं इथे मी तोडून टाकलेली आहेत. तर पानं जी आहेत कढीपत्त्याची तोडून टाकल्यानंतर चांगला असा भाजी म्हणा किंवा काहीही म्हणा तुम्ही कोणताही पदार्थ बनवत असाल तर कढीपत्त्याची पानं अशी तोडून टाकल्यावर चांगला असा फ्लेवर येतो कढीपत्त्याचा. तर इथे टोमॅटोसुद्धा इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर ते सुद्धा इथे मी टाकून घेतलेले आहेत. तर टोमॅटोसुद्धा चांगला असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आता आपण मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे सर्वात प्रथम आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर मसाले टाकणार आहोत. घरगुती मसाला, हळदी, धणेजिरे पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर हे सर्व मसाले टाकून घेणार आहोत. तर अगदी घरात भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीची भाजी किंवा चटणी तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता. खूपच छान लागते. अगदी एका भाकरीच्या जागेवर तुम्ही 2 भाकरी खाणार अशा पद्धतीची ही चटणी किंवा भाजी आहे. तर अगदी कांदा आणि टोमॅटोने अशी ही भाजी तयार होते. तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर इथे सर्व मसाले टाकून झालेले आहेत. त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले जे आहेत चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे सर्व मसाले जे आहेत चांगले असे शिजून झालेले आहेत. तर आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली ही झटपट अशी ही चटणी किंवा भाजी इथे तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीची चटणी किंवा भाजी बनवून बघा आणि टेस्ट करा. खूपच छान अशी लागते. अगदी झटपट अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात अशा पद्धतीने ही आपली रेसिपी इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच एकदा बनवून बघा. बाय बाय.